कोल्हापुरात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी गोंधळ झाला। सभेला जाण्याआधी सभासदांनी प्रचंड गोंधळ घातला। परिसरामध्ये पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। तरी सुद्धा ज्या ठिकाणी सभा आयोजित होती त्याच्या बाहेरच सभासदांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। म्हशी घेऊन ते पोहोचले। दूध दराच्या मुद्द्यावरून सभासद आक्रमक झाले। सभासद म्हशी घेऊन थेट सभास्थळी पोहोचले। सभेच्या निमित्ताने विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। दरवर्षी गोकुळ महासंघाच्या या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ होत असल्याचं दिसून येतं आणि यावेळी मात्र सभेच्या आधी बाहेरच गोंधळ झाल्याचं दिसून आलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घेतली जात होती। पोलीस बंदोबस्त होता। तपासणी केली जात होती सभासदांची, पण त्याच्या आधीच ज्या ठिकाणी ही तपासणी केली जाते, जिथून एंट्री आहे या सभेसाठी, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सभासद पोहोचले। आपल्या म्हशी घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि दूध दराच्या मागणीसाठी त्यांनी गोंधळ घातला। तर इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। बघूयात। कोल्हापुरात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झालेली आहे। प्रचंड असा गोंधळ पाहायला मिळतो। एकीकडे अध्यक्षांचं जे भाषण आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि आपण पाहतोय की दुसरीकडे मोठ्या प्रमाणावरती विरोधक आणि सत्ताधारी जे आहेत ते या ठिकाणी आमने सामने आल्यामुळं प्रचंड असा गोंधळ आहे तो निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतोय। या संपूर्ण परिसराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। शिवाय या ठिकाणी सतेज पाटील, हसन मुश्रीफ, तर दुसरीकडे आप्पा महाडिक आणि शोभिका महाडिक यांचे देखील पोस्टर्स असतील, आणखी फोटो असतील, हे या ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आपल्याला फडकवताना दिसून येत आहे। शोभिका महाडिक देखील या ठिकाणी उभारलेल्या आहेत। खरं तर त्या संचालिका आहेत, मात्र त्यांनी स्टेजवर न जाता खाली उभं राहणं पसंत केलेलं आहे। हे सगळे सभासद आहेत आणि आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर तणावाचं निर्माण झालेलं आहे। इकडे सभा सुरू आहे, सभेमध्ये सगळे संचालक आहेत ते बसले आहेत, सगळे अधिकारी आहेत ते बसले आहेत। मात्र असं असताना ही सगळी जो सगळा गोंधळ आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। हे सगळी गोंधळात सभा आहे ती सुरुवात झालेली आहे आणि प्रचंड असा तणाव जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळेच या ठिकाणी आता सतेज पाटील असतील, आणखीन हसन मुश्रीफ असतील, हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूणच जर पाहिलं तर या सभेमध्ये आता मोठ्या प्रमाणावरती जो घोषणाबाजी असेल, दुसरीकडे तणाव जो आहे तो निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।